सॅबिस साबाद चर्च, पुन्हा एकदा मी परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल. आपण आज शाबाद शाळेमध्ये जात असताना सुरुवातीचं गीत गाऊन देवबापाचं गौरव करूया. गीत नंबर 186 हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. प्रभु येशूचे दिहे विषय येशू आलो शरण तुला. प्रभु येशूचे दिहे विषय येशू आलो शरण तुला. आलो शरण तुला, आलो शरण तुला. प्रभु येशू सर्वांना शाबाताची शुभेच्छा. आजचा मिशन अहवाल आहे न विसरता येणारे स्वप्न. माझा जन्म विदर्भी कुटुंबात झाला. 6 बहिणींपैकी मी एक आहे. तरुण स्त्री या नात्याने ख्रिस्ती जीवन शैलीला आकर्षित झाले आणि एक 7 डे ॲडव्हेंटिस्ट मुलाशी लग्न केले. त्याचे नाव रवी आहे. आमच्या लग्नानंतर काही महिने आनंदित गेले. त्यानंतर मी आजारी पडले. मला चक्कर येऊन पडू लागले. माझ्या आईने तू ख्रिस्ती धर्म स्वीकारले म्हणून भूत लागलं आहे असे म्हटले. परंतु माझ्या वडिलांनी आईचे न ऐकता ॲडव्हेंटिस्ट पालकांना प्रार्थनेला बोलवले. माझे पती रवी व मी पालकांच्या घरी गेलो. त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. हे देवा, तुझी इच्छा असेल तर ख्रिस्ती जीवनामध्ये
तिचे जीवन आशीर्वादित कर. एका रात्री माझे पती शांत झोपलेले असताना मला एक स्वप्न पडले. या स्वप्नात काही पुरुष काळे कपडे घालून माझ्यासोबत उभा राहिले. त्यामध्ये एक पुरुष फार उंच होता व माझ्यावर ओरडत होता आणि बाकीच्यांनी मला घट्ट धरून ठेवले होते व ते तू ॲडव्हेंटिस्ट का झाली व चर्चला का जाती असे विचारू लागले. तो उंच मनुष्य तुझा देव आहे आणि तू त्याची भक्ती कर आणि ख्रिस्ताला सोड. तो उंच मनुष्य माझ्याकडे पाहून म्हणाला. मला भीती वाटली. मी डोके खाली करून रडू लागले. एकाएकी एक पांढरे कपडे परिधान केलेला व्यक्तीने मला स्पर्श केले व म्हणाला, भिऊ नको, मी तुझ्याबरोबर आहे. आणि आता त्या उंच माणसाकडे सरळ पहा, घाबरू नको. तो उंच मनुष्य भयंकर रागिष्ट दिसत होते. दुसऱ्या दिवशी मी व माझे पती पालकांना भेटायला गेले व त्यांना स्वप्न सांगितले. पालक म्हणाले, ज्या व्यक्तीने तुझ्या खांद्यावर हात ठेवला तो व्यक्ती ख्रिस्त होता. त्यांनी प्रार्थना केली आणि तेव्हापासून बेशुद्ध पडायचे आजारी गेले. माझ्या जीवनामध्ये बदल झाला, पण त्याला बराच वेळ लागला. लग्ना अगोदर मी फार हट्टी होते, पण लग्नानंतर मी स्वतःला ख्रिस्तास वाहून दिले. आईच्या धर्मापासून मी दूर राहिले. नंतर मला शाबाताचे महत्त्व पटले. हळूहळू आईचा धर्म विसरून मी चर्चच्या कार्यात भाग घेऊ लागले. स्वप्न दुसरं. मला एक वाणी ऐकू आली, पाप करू नको, लवकरच न्यायासनापुढे उभे राहावे लागणार आहे. आवाज चांगला होता व वाणी कडक होती. एकाएकी मी जागी झाले. हे स्वप्नाबद्दल मी माझ्या पतीला सांगितले. त्यांनी सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्याशी बोलला आहे, कारण सैतान न्यायाविषयी बोलत नाही. स्वप्नानंतर मी प्रार्थना केली. देवाच्या सहाय्याने माझ्या स्वभावात बदल आणि अनेक मोहावर विजय मिळवला. मी व माझे पती नेहमी संगती प्रार्थना करतो. त्यानंतर चर्चच्या कार्यात मला फार गोडी निर्माण झाली. आज आम्हाला 10 व 6 वर्षाचे 2 मुलं आहेत. ते दोघेही लहान मुलांच्या शाबत शाळेत भाग घेतात. मी सरकारी कामगार असल्यामुळे मला शनिवारऐवजी रविवारी काम करण्याची परवानगी मिळाली. माझी इच्छा आहे की माझ्यासारखे विधर्मी स्त्रियांनी ख्रिस्ताची ओळख करून घ्यावी व माझ्या ह्या कार्यामध्ये 2 सहकाऱ्यांना गोडी निर्माण झाली व ते माझ्यासोबत चर्चला येतील. ह्या 2 स्वप्नाद्वारे मी असे शिकले की ख्रिस्त माझ्याबरोबर आहे आणि इथून पुढे मी त्याचा साक्षीदार होणार. या तिमाया 13व्या शाबाताची वर्गणी बंगलोर या ठिकाणी 2 चर्च बांधण्यास येणार आहे. या शाबा शाळेच्या धड्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. फार सुंदर ह्या तिमायचा धडा आहे, समचाळ आहे शिक्षण, आणि आपण देवा येशू ख्रिस्ताबद्दल शिकणार आहोत आणि त्याच्याबद्दल शिक्षण घेणार आहोत. आजचा 5वा धडा आहे. धड्याचा मथळा आहे येशू एक उत्तम शिक्षक म्हणून. येशू एक उत्तम शिक्षक म्हणून. सुवर्णवचन 2 कोरिंथ याचा 4था अध्याय 6वं वचन.
2 कोरिंथ याचा 4 अध्याय 6 वचन, अंधारातून उजेडाकडे प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या तेजाचे ज्ञान प्रकाशित करावे म्हणून आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या जिवंत परमेश्वरा, ह्या धड्यामध्ये आम्ही जात असताना देवा आम्ही याचना करतो, तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तू आम्हा प्रत्येकाला कर. देवा, शाबाशाळेचा धडा हा जो शाबाताचा मर्म आहे, ज्याकडून परमेश्वर आम्ही तुझ्याकडे वाटचाल करू शकतो, तुझ्याबद्दल शिकू शकतो, तुझ्या अजून जवळ येऊ शकतो आणि तुझा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. तर देवा, आम्ही ह्या धड्याची सुरुवात करत असताना आमच्या अंतःकरण तू उघड, आमच्या संगती बोल आणि आम्ही अजून जवळ यावं यासाठी परमेश्वरा तू आम्हाला पाचारण कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. शाबात दुपारचा जो भाग आहे त्यामध्ये एक छोटीशी गोष्ट बिली ग्रॅहमबद्दल सांगितलेली आहे. बिली ग्रॅहम हे सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्चचे फार प्रख्यात नावाजलेले असे भाषणकार होते. बऱ्याच वेळा बिली ग्रॅहम ह्या कॅम्पसवर देखील आलेले आहेत. इंग्लिश चर्चमध्ये त्यांचं भाषण आम्ही ऐकलेलं आहे आणि ते ही गोष्ट सांगत आहेत. बिली ग्रॅहम एक गोष्ट सांगतात. ते एका मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेले असताना हॉस्पिटलच्या एका व्यक्तीला त्यांनी भेट दिलेली आहे. तो तरुण सैनिक त्याच्या स्ट्रेचरवर पोटावर असा पडला होता आणि बिली ग्रॅहमला डॉक्टरांनी कानामध्ये कुजबुजलेले आहे की मला शंका आहे की हा व्यक्ती पुन्हा चालू शकेल. हा व्यक्ती गंभीररित्या घायल झाला होता. युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये तो घायल झाला होता आणि तो त्या स्ट्रेचरवरती, त्या कपड्यावर आणि लोखंडाच्या बाकड्यावरती तो पालथा पोटावर पडलेला होता आणि त्या डॉक्टरनी सांगितलेलं आहे की मला शंका आहे की हा सैनिक पुन्हा चालेल. सैनिकांनी ते ऐकलेलं आहे आणि त्यांनी विनंती केली. त्याचा जो जनरल होता त्याच्याजवळ त्यांनी विनंती केलेली आहे की मी तुमच्यासाठी लढतो, परंतु मी तुम्हाला कधीच पाहिलं नाही. आपले सैनिक बॉर्डरला लढाई करतात, ते आपल्या संरक्षणासाठी लढाई करतात. तेच हा सैनिक त्याच्या जनरलला सांगत आहे, मी तुमच्यासाठी लढतो, परंतु मी तुम्हाला कधीच पाहिले नाही. मला तुमचा चेहरा पाहावयास मिळेल काय? या सैनिकांनी त्या जनरलला विचारलेलं आहे, मला तुमचा चेहरा पाहण्यास मिळेल का काय? जनरल खाली वाकलेला आहे, त्या बाकड्याच्या खाली वाकलेला आहे. त्या कपडा आणि लोखंडाचा जो स्ट्रेचर होता त्याच्या खाली सरकून त्या सैनिकाबरोबर तो बोललेला आहे. या ठिकाणी बिली ग्रॅहम पाहत असताना सैनिकाच्या डोळ्यातून अश्रू त्या जनरलच्या गालावरती पडलेले आहेत. तो सैनिक रडत होता, अश्रू गाळत होता. ह्या ठिकाणी येशूच्या जन्माच्या वेळे मानवता अस्तव्यस्त अशी झाली होती, रक्तरजित होती. यासाठी देवाने आरोग्यदायी दृष्टांताची गरज भासली म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी पाठवलेले आहे. आणि त्यावेळेस देखील मानवजातीने याचना केलेली आहे, हे देवा आम्ही तुझा चेहरा पाहू शकतो काय? हे देवा आम्ही तुझा चेहरा पाहू शकतो काय? ह्या ग्रहावर आपले पुत्र पाठविण्याद्वारे पित्याने उत्तम शिक्षकाला सेवा कार्यासाठी पाठवले. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतः देवाने आपला उत्तम शिक्षक म्हणून ह्या पृथ्वीवरती, ह्या ग्रहावरती पाठवलेले आहेत. मनुष्य प्राण्याला आपला चेहरा दाखविण्यासाठी देवाने हा मोठा पाऊल उचललेला आहे. तेव्हापासून आपणास अद्भुत संधी आहे की आपण येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाचे तेज
व त्याचा प्रकाश आपण पाहू शकतो. 2 कोरिंथ्याचा 4 अध्याय आणि 6 वचन आपल्याला सांगत आहे. रविवारचा जो भाग आहे, पित्यास प्रकट करणे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती यासाठी आलेला आहे की तो त्याच्या जीवनाद्वारे मानव जातीला देव जो बाप आहे त्याचं तो प्रकट करणार होता. इब्री लोकास पत्र सुरुवातीला प्रेषित पाऊल येशूविषयी कोणती महत्त्वाचे मुद्दे सांगतो. आपण जर का इब्रियाचा 1 अध्याय आणि 1 वचन जर वाचलं तर देव आपल्याला संदेष्टाद्वारे बोलत असे. पूर्वीच्या ज्या काळामध्ये जुन्या करारामध्ये अनेक संदेष्टे होऊन गेलेले आहेत आणि देव आपल्याला त्या संदेष्ट्याद्वारे बोलत असे. या काळात शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोललेला आहे, परंतु ह्या काळामध्ये पाऊल म्हणतो तो आपल्या पुत्राच्या द्वारे आपल्या बरोबर बोललेला आहे. स्वयं देवाचा जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर येऊन आपल्या संगती बोललेला आहे. त्याने त्याला सर्वाचा वारस करून ठेवले. त्याने विश्व उत्पन्न केले. प्रभू येशू ख्रिस्ताने विश्व उत्पन्न केले असं इब्रिकारास पत्र याचा 1 अध्याय सांगत आहे. त्याच्या गौरवाचे तेज, हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या त्वचेचे प्रतिरूप आहे. देवाच्या त्वचेचे प्रतिरूप आणि देवाच्या गौरवाचे तेज प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वहार असून पापाची शुद्धी केल्यावर तो उद्भवलो की राजाधिराज जो ईश्वर त्याच्याशी आहे त्याच्या उजवीकडे बसला. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य ह्या जगावरती भूतलावरती झालेलं आहे. पाऊल सांगतो की तो जाऊन स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. ह्या ठिकाणी इब्री 1:1-4 जे आपण वाचलेलं आहे आणि कोरिंथकरास पत्र 4 अध्याय 1-6 याची जर का आपण तुलना केली तर इब्री 1:1-4 याच्यामध्ये देवाच्या कार्याबद्दल सांगितलेलं आहे. देवाचं जे प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं स्थान. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. त्यांनी जे कार्य ह्या भूतलावरती केलेले आहे आणि त्यानंतर शास्त्र सांगतं की तो जाऊन राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला. परंतु 2 कोरिंथ याचा 4 अध्याय 1-6 मध्ये आपल्याला हेच दिसून येतं की आपली भूमिका काय आहे. 2 कोरिंथ याचा 6 अध्याय दुसरे कोरिंथ याचा 6 अध्याय ह्यामध्ये 2 कोरिंथ याचा 4 अध्याय 1-6 मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपली जी भूमिका आहे, ख्रिस्ताची आपण सेवक आहोत, आपण कारभारी आहोत आणि आपण विश्वास ठेवला पाहिजे. पाऊल असा सांगतो की आपण विश्वास ठेवला पाहिजे. ते इतरांना देवाविषयी शिक्षण देत असताना पाऊल आणि त्याचे सहकारी येशूची स्वतःची पित्याविषयी शिक्षणाचे सेवा कार्य प्रकाशित करण्याचा प्रयत्न करीत होते. पाऊल व त्याचे जे सहकारी, पाऊल आणि शिला आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये ऐकतो. पाऊल आणि शिला ह्या दोघांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगभर सांगितलेली आहे. 2 कोरिंथ 4:4 उत्पत्तीच्या सुरुवातीपासून
जसे देवाने अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाचा उपयोग केला, तसेच आणि त्याने आपला पुत्र येशू दिला की त्याच्या विषयी खोटे दृष्टिकोन दूर करावे आणि आम्हास देवाविषयी सत्य दाखवावे. येशू ख्रिस्ताच्या मुखामध्ये आम्हास स्पष्टपणे दिसते, देवाचे आपल्याला ज्ञान मिळते. 2 कोरिंथ्याचा 4 अध्याय आणि 6 वचन. तर जसा देवाने प्रकाशाचा प्रयोग केलेला आहे ह्या पृथ्वीवरील अंधार घालवण्यासाठी, तसेच ह्या जगामध्ये ज्या पापाचा अंधकार आहे तो घालवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतः खाली यावा लागलेले आहे. येशूने अगदी अचूकपणे पित्यास प्रकाशित केलेलं आहे. त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त पित्यास प्रकाशित केलेलं आहे. असेच काहीतरी करण्यास आम्हास बोलवण्यात आले आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगावरती असताना वावरलेला आहे, तसंच करण्यासाठी शास्त्र सांगतं की आपल्याला बोलवण्यात आले आहे. कारण आम्हास प्रिय मुलांप्रमाणे देवाने अनुकरण करण्यास आमंत्रण करण्यात आलेले आहे. इफिस 5:1. याचा अर्थ काय? आणि देवाचे अनुकरण करणे म्हणून आपण येशूकडे काय शिकतो? जसं प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचं अनुकरण केलेले, देवाच्या आज्ञा पाळलेल्या आहेत, देवाच्या आज्ञाप्रमाणे तो वागलेला आहे, तसंच करण्याची इच्छा आज देखील तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची इच्छा अशी आहे, त्यांनी शिकवलेलं आहे की आपण देखील तसं जीवन जगलं पाहिजे. सोमवारचा जो भाग आहे, पित्यास प्रकट करणे. पित्यास प्रकट करणे. पुढे चालू. आपल्या सर्वांना योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय, यामध्ये सर्वांच्या माहितीचं वचन आहे. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 1 वचन आपल्याला सांगत आहे की प्रारंभी कोण होता? शब्द होता. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आपला मथळा आहे पित्यास प्रकट करणे. आपल्या शुभवर्तनाच्या प्रवासासाठी योहान 1:1-18 आपण याच्यावरती मनन करणार आहोत. ज्यावेळेस योहान ह्या शुभवर्तमानाचा प्रारंभ करत आहे, तो म्हणतो की प्रारंभी शब्द होता व शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काही त्याच्या वाचून झाले नाही. हा शब्द कोण? हा शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त हाच शब्द होता, हा देवासह होता आणि हाच शब्द देहरूप धारण करून ह्या पृथ्वीवर आलेला आहे. जग अस्तित्वात येण्यापूर्वी येशू अस्तित्वात होता. शब्द ह्या जगाच्या प्रारंभापासून होता आणि ह्या जगाच्या निर्मिती अगोदर हा शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा अस्तित्वात होता. सार्वकालिकतेपासून येशू ख्रिस्त हा देवासह होता. तसेच येशू हा उत्पत्तीचा प्रतिनिधी आहे. योहान 1:2 आणि 3. तो सर्व लोकांचा प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? जो उत्तम शिक्षक आहे, तो ह्या जगाचा प्रकाश आहे. या ठिकाणी योहान 1:4 मध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. तो सर्व लोकांचा प्रकाश आहे. देवाने आपल्याला देखील सांगितलेलं आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, कारण तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचे
भाव आहोत, बहिणी आहोत. आणि तोच जो प्रकाश देव म्हणतो तो आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आणि तो शब्द म्हणून होता जो जगात आला. त्याने मानवरूप धारण केलेलं आहे आणि मरियेच्या द्वारे तो ह्या जगामध्ये आलेला आहे. शब्द देह झाला आणि तो शब्द देवासह होता. प्रत्येकास प्रकाशित करतो. तोच शब्द प्रत्येकास प्रकाशित करतो. योहान 1:9. योहानाप्रमाणे ख्रिस्त मनुष्य झाला याचा परिणाम काय? योहान आपल्याला सांगत आहे योहान 1:1 मध्ये शब्द हा देह झाला. आणि ह्याचा परिणाम काय आहे? देव हा देह झाला, तो मानव झाला, स्वर्ग त्यांनी त्यागलेला आहे आणि तुमच्या आणि माझ्यासाठी तो ह्या पृथ्वीवरती आलेला आहे. ह्याचा परिणाम काय झालेला आहे? जर प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आला नसता तर तुम्हाला आणि मला तारणाचा मार्ग कधीच सापडला नसता. येशू ख्रिस्त हा मानवरूप धारण करून ह्या जगावरती केवळ मानवाचं तारण करण्यासाठी आलेला आहे. त्यांनी जी आज्ञा देवाने दिलेली आहे त्या आज्ञाचं पालन करण्यासाठी तो आलेला आहे. त्यांनी आपल्याला ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व पापांवरती मात मिळवण्यासाठी त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये केवळ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आलेला आहे. पुढं ख्रिस्त हा ज्ञान पूर्ण स्थापित करण्यासाठी आला. ज्ञान पूर्ण स्थापन करण्यासाठी. ज्या वेळेस ख्रिस्त 14 वर्षाचा होता आणि तो त्या मोठ्या लोकांमध्ये बसून शास्त्राबद्दल वावपाव करत होता, त्याला जे ज्ञान पवित्र शास्त्राबद्दल होतं ते ज्ञान देवापासून होतं. आणि ज्या वेळेस त्यांनी त्या शास्त्री पुरुषी लोकांसंगती बोलाचाली केलेली आहे, त्यांनी त्याची बाजू मांडलेली आहे, तर त्यांनी आश्चर्य केलेले आहे की हा मुलगा हा कोणाचा आहे, ह्याला एवढं ज्ञान आहे. तर ह्या ठिकाणी सांगत आहे की ख्रिस्त हे ज्ञान पूर्ण स्थापित करण्यासाठी आला. तो खोटी शिकवण दूर करण्यासाठी आला. कारण ज्याच्याद्वारे जे देव ठाऊक आहे असा दावा करतात त्यांना तो ही शिकवण देण्यासाठी आलेला आहे. ह्या जगामध्ये आपल्याला खोटी शिकवण देणारे अनेक लोक आहेत. ज्यावेळेस आपण आपले तत्व पाहतो, आपले तत्व फार वेगळे आहेत. सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्चचे जे तत्व आहेत ते फार वेगळे, फार युनिक असे आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. परंतु त्यासोबत खोटे तत्व देखील आहेत. शनिवार आणि रविवारचा फरक, फक्त दिवसाचा फरक आहे. परंतु आपण जे करतो ते शास्त्र जे सांगतो ते करतो. तर खोटे शिकवण देणारे ह्या जगामध्ये बरेचसे असे लोक आहेत. येशूने पृथ्वीवर आपल्या जीवनात जे काही सर्व केले त्याच्या मागे एकच हेतू होता. येशू ख्रिस्तांनी कुठलीही गोष्ट स्वतःसाठी केलेली नाही. मानव जातीचा उद्धार करण्यासाठी आणि देवाचे प्रकटीकरण होण्यासाठी. मानव जातीचा उद्धार करण्यासाठी आणि देवाचे प्रकटीकरण होण्यासाठी त्यांनी मानव रूप धारण केलेलं आहे. हे जे विधान आहे ते एज्युकेशन, एलन व्हाईटचं जे पुस्तक आहे एज्युकेशन, पान 82 वरून घेतलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची भूमिका ह्या जगावरती, तो एक शिक्षक होता, उत्तम गुरुजी त्याला म्हटलेला आहे. तो एक बरा करणारा, आरोग्यदार देणारा हीलर. तो मृत्यूमधून तुम्हाला पुनर्जीवन देणारा असा देवाचा पुत्र होता. तो एक
संदेश देणारा, त्याने देवाचा संदेश दिलेला आहे. हे जे वेगवेगळी भूमिका प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगावरती आपल्याला दिलेली आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. योहान 14:19. शिष्य ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ता संगते वाटचाल करत होते, ज्यावेळेस त्याने याचना केलेली आहे की प्रभूजी आम्हाला तुम्ही प्रार्थना करण्यास शिकवा, आणि प्रभूची प्रार्थना शिकवलेली आहे, त्यावेळेस शिष्य त्याला म्हणाले आहेत की आम्हाला देव कसा आहे हे दाखवा. त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला, ज्याने मला पाहिले आहेत त्याने पित्याला पाहिले आहे. येशूच्या विधानाचा देखावा काय आहे? त्याने हे का केले? येशू ख्रिस्तानी त्याच्या शिष्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही देखील माझ्यासारखे बना. तुम्हाला मी प्रार्थना शिकवलेली आहे, आणि ज्या शिष्यांनी मला पाहिलेलं आहे तो म्हणतो की त्यांनी पित्याला देखील पाहिलेलं आहे. मंगळवारचा जो भाग आहे, उत्तम गुरुजीचे मन वाचणे. उत्तम गुरुजीचे मन वाचणे. फिलिपिकराचे पत्र ह्याचा 4था अध्याय 2 आणि 3 वचन आपण वाचूया. फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय 1 ते 11. हे एक अतिशय गंभीर उतारा संपूर्ण बायबलमध्ये आहे. तो ख्रिस्ताच्या पूर्वास्तित्वाबद्दल चर्चा करतो. ख्रिस्ताचं जे पूर्वास्तित्व होतं, तो देवाचा पुत्र होता. तो त्रैक्य देवातला एक घटक असा होता, आणि ते हे देखील वर्णन करते की कसे पित्याने त्याला वैश्विकीय उपासनेच्या स्थानी उंचवले. ह्या वाचनामध्ये पुष्कळ आश्चर्यकारक सत्य दडलेले आहे. पाऊल आशा करतो की फिलिपी येथील विश्वासणारे जे वादिवाद करत असे, ते येशू आणि त्याच्या मनुष्य रूपात येणे याकडून काही शिकतील. बऱ्याचशा गोष्टीमध्ये लोकांमध्ये वाद होतो, येशू ख्रिस्ताच्या अस्तित्वाबद्दल आणि येशू ख्रिस्तानी जे मानव रूप धारण केलेले आहे. येशू ख्रिस्त हा गुलाम म्हणून ह्या जगामध्ये आलेला आहे. गुलाम रूप त्यांनी धारण केलेलं आहे. मानवी रूपामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 7वं वचन. आणि क्रूसाच्या मरणावर देखील समर्पित झालेला आहे. तर त्यांनी देखील प्रीतीने एकामेकाबरोबर किती अधिक समर्पित व्हावे. येशू ख्रिस्त आपल्याला प्रेम दाखवून देत आहे. आपणास आठवण करून देत आहे की उत्तम गुरुजीकडून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. येशू त्याच्या पृथ्वीवरील सेवा कार्यात त्याने देखील संदेशातून आपण प्रीती शिकतो. त्याने केलेले चमत्कार आणि त्याने इतराबरोबर केलेले वर्तन याद्वारे आपण हे शिकतो. आपण आपले स्वतःचे
इतराबरोबर संबंध हे चांगले ठेवले पाहिजे. येशू ख्रिस्ताने आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. आपण एकमेकाबरोबर संबंध एक आदर्श बनविण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याने विनम्रतेचा व अनुग्रहाचा त्याने कित्ता आपल्याला दिलेला आहे. आणि गवानीसाठी स्वर्गाचे गौरव बदलून देण्यासाठी त्याच्या इच्छेवर अवलंबून राहणे, देवाच्या इच्छेवर अवलंबून राहणे. याविरुद्ध जग पुष्कळ वेळेस आपणास स्वतःस उंचवण्यासाठी आमंत्रण देते. जगाचं जे आकर्षण आहे ते स्वतःबद्दल आहे. तर जग आपल्याला कित्येक वेळा आमंत्रण देते की तुम्ही स्वतःला उंचवू शकता. आम्ही जे मिळवले आहे त्याची फुशारकी मारण्यासाठी, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी एवढा श्रीमंत आहे, माझा हुद्दा हा आहे. तर ज्या जगाने दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण फुशारकी मारतो. परंतु देवाने विनम्रतेचा भाग उचललेला आहे. नम्र होऊन तो त्या गावाने जन्मलेला आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. बेथलेहेम येथील गवानीमधून आणि उत्तम गुरुजीकडून आपण वेगळा धडा घेऊ शकतो की देवाचे महान शैक्षणिक आणि तारणाचे जे कार्य आहे ते पूर्ण झाले आहे. आम्हास उंचवण्याद्वारे नव्हे तर देवासमोर स्वतःस नम्र करण्याकडून आणि इतरांची सेवा करून आपण देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो. बुधवारचा जो भाग आहे उत्तम गुरुजी आणि समेट करणं फार कठीण आहे. मानव आपल्या विचाराप्रमाणे समेट करणं फार कठीण आहे. कारण आपल्याला आपल्या स्वतःचा गर्व असतो. आणि ह्या ठिकाणी बुधवारचा जो धडा सांगत आहे आपल्याला उत्तम गुरुजी आणि समेट. मानवी संबंध पुष्कळ वेळेस तुटतात. आपले जे संबंध आहे काही कारणास्तव, ईर्ष्येमुळं, गैरसमजमुळं किंवा घृणा, ह्यामुळे आपले संबंध तुटतात. आपण एकमेकापासून दुरावले जातो. जी व्यक्ती एका वेळी आपल्या जवळ मित्र होती तो आता तसा राहायला नाही, हे आपल्याला शास्त्र सांगतं. आपण त्याच्यावरती अविश्वास दाखवितो. तरीही असे तुटलेले संबंध जोडू शकतो, आपण जोडता येतात. जेव्हा ते घडते तेव्हा आपणास अद्भुत समेटाचा अनुभव येतो. काही मानवी अनुभव यासारखे गोड असतात. ज्यावेळेस आपल्यामध्ये समेट होतो, जर आपल्यामध्ये गैरसमज असेल आणि समेट होतो त्यावेळेस आपल्याला हा अनुभव होतो. समेट हा ख्रिस्ताच्या मानवी रूपात येण्याची हृदयाशी आणि त्याची उत्तम शिक्षण म्हणून भूमिका याच्यामुळे कसे येतो. जेव्हा दुसऱ्या व्यक्तीबरोबर आपला संबंध खराब होतो तेव्हा जर आपणास आशीर्वादित वाटले, तर मग जेव्हा आपला देवाबरोबर समेट होतो तेव्हा आपणास किती वाटले पाहिजे. ज्यावेळेस आपण देवाला आपलं जीवन समर्पित करतो आणि ज्यावेळेस देवाबरोबर आपला समेट होतो त्यावेळेस स्वर्गामध्ये किती आनंद होतो. दुसरे कोरिंथ 5:16 आणि 16-21 मध्ये समेट कोण करीत आहे याच्याविषयी पाऊल स्पष्ट करतो. देव जो पिता त्याने त्याच्याबरोबर आपले तुटलेले संबंध जोडण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याने समेटाचे काम ख्रिस्ताद्वारे केलेले आहे.
तर आपण एकमेकाशी समेट केला पाहिजे, कारण देवाने आपल्या बरोबर समेट करण्यासाठी स्वतः त्याच्या पुत्राला या ठिकाणी या जगामध्ये पाठवलेले आहे. त्याचे मनुष्य रूपात येण्यामध्ये येशूने समेटाचा कार्यभाग घेतला आणि आपणास त्याच्यामध्ये भाग घेण्यास आमंत्रित केलेला आहे. देवाने ख्रिस्ताद्वारे आपणाबरोबर समेट केला आणि आता आपणास पावलाबरोबर समेटाची सेवा आम्हाला दिलेली आहे. तर समेट करणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ताचा उत्पन्न करता तारणारा या भूमिकेद्वारे देव सर्व गोष्टीचा आपणाबरोबर समेट करतो. जे समेटाचे कार्य देव ख्रिस्ताद्वारे पूर्ण करतो त्याची व्याप्ती वैश्विकी आहे. हे पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या वधस्तंभावरील रक्ताद्वारे शांती करून त्याच्याद्वारे त्याचा सर्वावर प्रभाव पडलेला आहे. देवाने त्या क्रूसावरती, ख्रिस्ताने त्या क्रूसावरती ज्या वेळेस त्याचा प्राण अर्पलेला आहे त्यावेळेस देवामध्ये आणि मानव जातीमध्ये समेट झालेला आहे. जेव्हा येशूने प्रार्थना केली तेव्हा त्याच्या मनात कदाचित हेच असावे, जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यास जगात पाठविले, असा प्रभू येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 18 आपल्याला सांगत आहे. जसं देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे तसंच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देखील आमंत्रण करीत आहे की तुम्ही ह्या जगामध्ये जा आणि माझी सुवार्ता तुम्ही सांगा आणि जगाला तुम्ही येशूकडे वळवा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं कार्य यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. आज तुमची आणि माझी वेळ आहे. तुम्ही आणि मी देवाचं कार्य पुढं चालवतो का? देवाने येशू ख्रिस्ताद्वारे देवामध्ये आणि आपल्यामध्ये जो गैरसमज किंवा जी दुरी होती त्याचा समेट येशूच्या मरणाने केलेला आहे. आज तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता या जगाला सांगत आहो का? आपला उत्तम गुरुजी, उत्तम शिक्षक प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यांनी आपल्याला सर्व गोष्टी ह्या पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. ह्या पवित्र शास्त्राला आपण इतरांसंगती वाटतो का? आपण त्यांना जे शब्द जे वचन ह्या ठिकाणी प्रभूने आपल्याला दिलेलं आहे ते आपण इतरांना देतो काय? हा प्रश्न आज आपल्या समोर आहे. येशू हा आपला उत्तम शिक्षक आहे आणि त्याचं शिक्षण आपण ह्या जगाला दिलं पाहिजे. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू आणि परमेश्वराबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण इतरांना सांगूया. ह्या जगाला आज जर गरज आहे तर ती प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आमेन. हॅपी साबाथ चर्च. पुन्हा एकदा देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक देवाच्या नावामध्ये सर्वांना सलाम. हे देवा आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. तुझे उपकार स्मरण करीतो कारण तुझे नाम समीप आहे. तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करीतात. या वचनाने आज पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं आजच्या शाबादाच्या भक्तीमध्ये स्वागत करीत आहे आणि माझी खात्री आहे की परमेश्वराने मागील आठवडाभर आम्हा सर्वांचं उत्तम रीतीने सांभाळ केलेला आहे आणि पुन्हा एकदा आजच्या पवित्र भक्तीमध्ये त्याची उपासना आराधना करण्यासाठी आम्हा सर्वांना एकत्र केलेलं आहे. मी खरोखरच देवाच्या नावाला धन्यवाद देत आहे. जरी आज आम्ही ऑनलाईन या ठिकाणी भक्ती करत आहोत परंतु अनेक लोक ह्या भक्तीमुळं आशीर्वादित होत आहेत आणि म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देत आहे. लवकरच आमची आशा आहे की परमेश्वर सर्व मार्ग मोकळे करेल आणि आपण पवित्र मंदिरामध्ये बसून त्याची लवकरच उपासना करणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आपण
सुवंद्य देवा हे गीत सर्वजण मिळून गाऊया. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तू बाप पुत्र आत्मा जान त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. Our eternal gracious Father, this is a wonderful Sabbath, beginning of the Sabbath hours. We are going to worship you, praise you, and thank you what you have done to all of us. These hours are very precious that the total congregation, the believers, are going to meditate upon your living word. So important these days because we are living in the last days of the world history. As we meditate, as we hear, you are going to be our guide. In Jesus' name I asked. Amen. या भक्तीला आपण सुरुवात करणार आहोत आणि सर्वजण आपण मिळून गीत नंबर 108 हे गाणार आहोत. गीत नंबर 108, माझी पापे धोई कोण प्रभु निज रक्ते धोई. आपण सर्वजण जेथे आहोत तिथेच देवाची स्तुती करूया, सर्वजण मिळून गाण्याचा प्रयत्न करूया. माझी पापे धोई कोण प्रभु निज रक्ते धोई. कैसा होई शुद्ध प्राण प्रभु निराने होई. क्रिस्ताला धरिले त्याने ठिकाणिले. रक्ताला ओतिले त्याची मज शुद्ध राखे. प्रायश्चित होईना प्रभु रुधिराने होई. पुण्य काही घडेना प्रभु रुधिराने होई. क्रिस्ताला धरिले त्याने ठिकाणिले. रक्ताला ओतिले त्याची मज शुद्ध राखे. सारे दोषा पुसाया प्रभु निराला पाई. शांती क्षमा मिळाया प्रभु रक्ती आशा राही. क्रिस्ताला धरिले त्याने ठिकाणिले. रक्ताला ओतिले त्याची मज शुद्ध राखे. आता भाव ठेविला प्रभु रुधिरी सारा. शांती देते मजला प्रभु रुधिरीची धारा. क्रिस्ताला धरिले त्याने ठिकाणिले. रक्ताला ओतिले त्याची मज शुद्ध राखे. सर्वांना हॅपी सॅबथ. यानो आजच्या आपल्या चिंतन आणि मननासाठी आजचे जे आपले वक्ते आहेत पास्टर जे.एस. दास यांनी निवडलेला शास्त्रभाग या ठिकाणी मी वाचत आहे. तिमोथेला दुसरे पत्र 3 अध्याय 1 ते 5 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. जर आपल्याकडे शास्त्र असतील तर कृपा करून आपण उघडूया. तिमोथेला दुसरे पत्र 3 अध्याय 1 ते 5. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी,
बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असमयी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्यांच्यापासूनही दूर राहा. परमेश्वर बाप वाचलेलं वचन आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील थोर दयाळू कृपाळू आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या दयागणा, आठवडाभर तू आमचा सर्वांचा सांभाळ केलेला आहे. आमच्या सर्व गरजा तू पुरवल्यास परमेश्वरा. आठवडाभर तू आमच्या सर्वांची प्रभू काळजी घेतलेली आहे. आम्हाला सुखी, समाधानी, आनंदित असं ठेवून पुन्हा एक वार प्रभू तुझ्या पवित्र दिनी, तुझ्या शाबात दिनी परमेश्वरा, तुझी भक्ती आणि स्तुती करण्याची महान अशी संधी परमेश्वरा तू आज प्रत्येकाला देत आहेस. पण तुझा आभार मानतो प्रभूजी. मान, महिमा, गौरव तुझ्या पवित्र नावाला देत आहोत परमेश्वरा. ज्याप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी वचन वाचलेलं आहे की आम्ही शेवटल्या दिवसामध्ये राहत आहोत आणि शेवटल्या दिवसामध्ये माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारे असे होणार आहेत. आणि परंतु परमेश्वरा तुझं वचन सांगत आहे की अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा. आज परमेश्वरा आम्ही आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करत आहोत. विशेष करून आज जरी आमच्या मंडळीमध्ये कोणी दुःखात, त्रासात, संकटामध्ये परमेश्वरा आजारी आहे, जरी आम्हाला त्यांचे नावं ठाऊक नसतील प्रभू, परंतु तुला ठाऊक आहेत, अशा प्रत्येकाची तू भेट घे परमेश्वरा. जर कोण आजारी असेल तर परमेश्वरा त्यांच्यावर तुझा पवित्र हात असू दे, आशीर्वाद असू दे आणि त्यांना तू बरं कर परमेश्वरा. मंडळीतील सर्व वयोवृद्ध आहेत परमेश्वरा, त्यांचे देखील आज आम्ही या ठिकाणी आठवण करत आहोत. तरुण आहेत, तरुणी आहेत, लहान लेकरं आहेत परमेश्वरा. प्रत्येकाला प्रभू तू आशीर्वादामध्ये ठेव आणि विशेष करून शब्दाचा आशीर्वाद तू प्रत्येकाला दे. आमच्या झालेल्या पापांची परमेश्वरा दयेने कृपेने क्षमा कर. आज विशेष करून तुझे नम्र सेवक पास्टर जी.एस. दास, ज्यांनी अनेक वर्ष परमेश्वरा तुझी सेवा केलेली आहे, तुझ्या वचनातून आज बोलत असताना प्रभू त्यांच्या मुखाला तू स्पर्श कर. येणारा संदेश परमेश्वरा हा तूचपासून असू दे आणि परमेश्वरा त्याप्रमाणे चालण्यास, वागण्यास प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य मदत कर. मंडळीचे पाळक पास्टर अवतडे यांच्यासाठी देखील विशेष प्रार्थना करत आहे परमेश्वरा. त्यांची जी सेवा आहे परमेश्वरा ती मान्य करून घे. तुझी सेवा करत असताना परमेश्वरा त्यांना आरोग्य दे. त्यांच्या कुटुंब लेकरावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव आणि येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वरा त्यांच्याकडून देखील महान असं कार्य तू तुझ्यासाठी करून घे परमेश्वरा. तुझी सेवा करत असताना परमेश्वरा त्यांच्यावरती विशेष असा आशीर्वाद पाठव. आजची भक्ती तू आशीर्वादित असं कर आणि या शब्दाचा आशीर्वाद तू आम्हाला प्रत्येकाला दे. येशू ख्रिस्ताच्या गोडम प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या भक्तीला शोभा आणण्यासाठी आणि प्रभूची स्तुती करण्यासाठी आज आपल्यामध्ये सनातन राक्षे आहे. एक विशेष गीत गाणार आहे. प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, आखरी मजवर प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, आखरी मजवर प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, आखरी मजवर तो म्हणे मजला माझ्या पुत्र तू माझी निर्मिती. तो म्हणे मजला माझ्या पुत्र तू माझी निर्मिती. प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, कातरी मजवर जगात रमलो, यात
तुझ्यासाठी मी जगात रमलो, त्यागलं तुझला किती, परितूनच सोडीले मजला, केली अघात प्रीती. मजसाठी तू स्वर्ग सोडिले, मजसाठी तू वर जोडिले, मजसाठी तू स्वर्ग सोडिले, मजसाठी तू वर जोडिले. का करी मजवर प्रीती, का करी मजवर प्रीती. प्रभु ख्रिस्ता मी पुजले, का करी मजवर प्रीती. प्रभु ख्रिस्ताला मी पुजले, का करी मजवर प्रीती. तो म्हणे मजला माझ्या पुत्रा, माझी निर्मिती. तो म्हणे मजला माझ्या पुत्रा, माझी निर्मिती. प्रभु ख्रिस्ताला मी पुजले, का करी मजवर प्रीती. प्रभु ख्रिस्ताला मी पुजले, का करी मजवर प्रीती. प्रतिदिन मी निश्चय करीतो, आनंद देईल तुझला. ऐकेल वाणी तव आज्ञाची, जाईल तव मार्गाला. प्रतिदिन मी निश्चय करीतो, आनंद देईल तुझला. देवा ऐकेल वाणी तव आज्ञाची, जाईल तव मार्गाला. दुःखे अश्रू तुझ दिसाले, परितूनच तू मला सोडिले. दुःखे अश्रू तुझ दिसाले, परितूनच लानत सोडिले. का करी मजवर प्रीती, का करी मजवर प्रीती. प्रभु ख्रिस्ताला मी पुजले, का करी मजवर प्रीती. प्रभु ख्रिस्ताला मी पुजले, का करी मजवर प्रीती. तो म्हणे मजला माझ्या पुत्रा, माझी निर्मिती. तो म्हणे मजला माझ्या पुत्रा, माझी निर्मिती. प्रभु ख्रिस्ताला मी पुजले, का करी मजवर प्रीती. प्रभु ख्रिस्ताला मी पुजले, का करी मजवर प्रीती. त्यानं आज सकाळी मोठा आनंद वाटत आहे की आपल्यामध्ये महाराष्ट्रामधले एक सिनियर पास्टर ज्यांनी अनेक वर्ष प्रभूची सेवा केलेली आहे. अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा मला वाटतं आयुष्यभर त्यांनी प्रभूची सेवा केलेली आहेत. सेवानिवृत्त आहेत आणि आत्तासुद्धा सेवानिवृत्त असतानासुद्धा ते प्रभूच्या सेवेमध्ये आहेत. म्हणून हा एक मोठा आनंद आम्हा सर्वांना वाटत आहे. प्रियानो, परमेश्वराने त्यांना मोठा आशीर्वाद दिलेला आहे. चांगलं असं आरोग्य दिलं, चांगले कुटुंब लेकरं दिलेले आहे. आणि म्हणूनच मला तरी असं वाटतं की म्हणून ते आज देखील प्रभूच्या सेवेमध्ये आहे. आणि आज एक मोठा आनंद वाटत आहे की ते आज आपल्यामध्ये आहेत. आणि आज संदेश देण्यासाठी पास्टर जी.एस. दास यांना पुढं आमंत्रित करत आहे. पास्टर दास. It is really my privilege, to be here, back in this church, and after maybe long period, the gap. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एक वार या मराठी चर्चमध्ये येण्यासाठी एक महान अशी संधी मी समजत आहे.
Today I am thankful to the Lord. Bible says, we must, the word of the Lord says, we must always, thank God. The great Paul is mentioning, always in our life we must thank God for everything. आणि या ठिकाणी संत पवार आपल्याला सांगत आहे की आम्ही परमेश्वराचे नेहमी आभार मानले पाहिजे. And especially, thank God, the second person, if it should be appreciated, and that is the church and the church pastor who has invited me, to preach and share, this thought with the congregation. आणि आज सकाळी या ठिकाणी पास्टर अवताडे या मंडळीचे पालक आहेत, त्यांचं मी कौतुक देखील करत आहे आणि त्यांचे आभार सुद्धा मानत आहे की त्यांनी मला या ठिकाणी संदेश देण्यासाठी आमंत्रित And केले. then, of course, our translator is with me, Brother Vilas. I'm so happy. He's the right hand of the pastor who is doing excellent work in this church. आणि ते माझे सुद्धा या ठिकाणी आभार मानत आहेत. And thank you, Brother Vilas, also to contributing a lot to the Lord's ministry. आणि देवाच्या सेवेसाठी जे काही कार्य आम्ही करत आहोत त्याबद्दल पास्टर दास आमचे आभार मानत आहेत. Now, I want to share, the present situation, what is happening, to this world, which has a Bible already, with us. आणि आज सकाळी आपण विचार करणार आहोत की आज जगभरामध्ये काय चाललेलं आहे, परिस्थिती काय आहे, यावरती आपण आज चिंतन आणि मनन करणार Scripture आहोत. reading we have read, is very clearly saying, what is going to happen, to this world, which is happening, and it will happen more, before Jesus comes on the clouds of heaven. शास्त्र भागामध्ये आपण वाचल्या प्रमाणे येशू ख्रिस्त येण्या अगोदर शेवटच्या काळामध्ये जे काही गोष्टी होणार आहे ते स्पष्ट रीतीने पवित्र शास्त्रामध्ये And लिहिलेलं आहे. warning to this church, is the last days, very critical and hard, and lot of suffering and pain will be there, and with that there may be a war before the Jesus comes on this earth. आणि शेवटल्या दिवसामध्ये त्रास संकट हे होणार आहेत, परंतु येशू येण्या अगोदर राष्ट्रांमध्ये युद्ध सुद्धा होणार आहे. What a great thing that God has given us a privilege in spite of this distancing that we have during this corona virus. हा जो आजार चालू आहे कोरोना व्हायरसचा, यामध्ये जरी सोशल डिस्टन्सिंग आहे तरी सुद्धा परमेश्वर आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित आणत But आहे. yet God has given us a way out, how we can connect with you. आणि परमेश्वराने आपल्याला मार्ग दाखवला आहे की आपण कशा प्रकारे देवाची भक्ती करू And शकतो. the greatest faster communication system that you have given to us, the Lord, to us the believer, is a prayer. आणि दळणवळण करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रार्थनेचं माध्यम परमेश्वराने We दिलेलं आहे. open our hearts and mind towards heaven, seek your blessings in our home and wherever we are because of the social distance. स्वर्गातील आशीर्वाद घेण्यासाठी चर्चमध्ये, चर्चच्या जीवनामध्ये किंवा घरामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आपण प्रार्थनेद्वारे प्रभूला बोलू शकतो, सांगू And शकतो. again, some other privilege God has given us. He has not disconnected us. He is very close to us. Then the communication system is the next communication system it is a online. आणि या ठिकाणी दुसरं जे माध्यम आपल्याला परमेश्वराने दळण आणि वळण करण्यासाठी ऑनलाईन जे आपण यूट्यूबद्वारे किंवा दुसऱ्या इतर माध्यमातून आम्ही एकमेकाशी संपर्क साधू Though शकतो. always not in the church, we are hearing the word of the Lord, as though we are sitting in the church. आज सकाळी जरी तुम्ही मंडळीमध्ये नाही, चर्चमध्ये उपस्थित नाही, तरी सुद्धा देवाचा संदेश आज तुमच्यापर्यंत And पोहोचत I'm आहे. sharing this news, without you, now you are in the church alone, we and 3 believers, and the pastor and Brother Vilas. या ठिकाणी आम्ही फक्त दोघे आणि तिघे आहोत, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला पाहू शकत नाही. But this is a very important message, last days, the critical period we are passing through, all problems, sicknesses, disturbance, the wars, the war is also may go to happen in this world. आणि आपण खरोखर प्रियांनो एक शेवटल्या काळामध्ये आम्ही राहत आहोत आणि वेगवेगळे त्रास, संकट, दुःख, आजार हे आमच्यावरती येणार आहे. विशेष करून युद्धाची आपल्याला मोठी भीती We आहे. have to pray for the countries who are involved, especially those, Siberia, Arab countries, they are getting ready, to expand, the war. आणि असे जे देश युद्धासाठी जे तयार होत आहेत, विशेष करून अरब देशामध्ये, अशा राष्ट्रांसाठी, अशा देशांसाठी आम्ही प्रार्थना केली But पाहिजे. we should not be discouraged. Lord is with us. परंतु परमेश्वर हा आपल्या बरोबर आहे म्हणून कुणी निराश होऊ And नये. these are the prophecies to be fulfilled. आणि हे सर्व भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी होत आहे. Then only Jesus will come. आणि हे घडल्यानंतरच येशू ख्रिस्त येणार आहे. And that nothing, to get upset. आणि मग आपण कोणत्याही बाबतीमध्ये चिंतित होऊ नये. Therefore, Lord is with us. कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे. Today, I have a special, thought which I want to share with you. आणि एक विशेष असा विचार आज मी तुमच्या पुढे मांडत आहे. And very important, subject I have chosen. हा जो विषय आहे फार महत्वाचा आहे. Now,
something very special God gave to this world, and He says, "My grace is sufficient for you." आणि या ठिकाणी परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला त्याची कृपा जी आपल्यासाठी भरपूर आहे अशा प्रकारची Let कृपा us त्यांनी turn आपल्याला our दाखवलेली आहे. Bible to the book of because Paul is saying 2 Corinthians the chapter 12 and verse 9. या ठिकाणी करिंथास दुसरे पत्र याचा 12वा अध्याय 12th chapter and verse 9. 12वा अध्याय 9व वचन आपण पाहणार आहोत. काय It is म्हणत very आहे? interesting. I will enlarge our thought. We'll meditate upon this. And he said, "My grace is sufficient for thee." या ठिकाणी म्हणत आहे की परंतु त्याने मला म्हटले आहे माझी कृपा तुला पुरे आहे. For this moment, we'll think, what we understand, the great word that we have in the Bible repeatedly mentioned in so many places, we often use in our day-to-day life. And what we understand, the the mean that we have with us is a grace. What does या it mean? ठिकाणी आपण विचार करणार आहोत हा जो शब्द आहे कृपा, वेळोवेळी आपण या शब्दाचा प्रयोग आपल्या जीवनामध्ये करत असतो, परंतु खऱ्या अर्थाने कृपा म्हणजे काय हे आज आपण पाहणार Who आहोत. has given this power to us? Is the God given power to this world? आणि हे सामर्थ्य परमेश्वराने कोणाला दिलेलं, हे सामर्थ्य आपल्याला दिलेलं त्यांनी या जगामध्ये He says, असताना. "My grace is sufficient for whole world." माझी कृपा सर्व जगासाठी पुरेशी आहे. Let us enlarge this thought. Let us try to understand, the real meaning of, what we can get out of this, what we understand with the word of the grace. आणि हा जो शब्द आहे कृपा, यापासून आपल्याला काय समजतं हे आज आपण पाहणार आहोत. The word grace is a very important and meaningful, and it is helpful in every situation and every family. आणि ह्या कुटुंबामध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये हा जो शब्द आहे कृपा फार महत्त्वाचा आहे आणि फार आपल्याला त्याच्याकडून आपल्याला मदत मिळते. Let us think about, we see the unlimited love. It means, gracious God is a gracious, unlimited love, unlimited gift He gives to us. आणि परमेश्वर आपला कृपाळू आहे, प्रेमळ आहे आणि आपल्यावरती तो भरपूर असं प्रेम करतो. And this particular word is in the red line, I have, my grace is sufficient for you. And that word is from, the heaven, the God gave, to this world. होय. आपण पाहत आहोत की स्वर्गामधून परमेश्वराने शब्द बोललेला आहे आणि या ठिकाणी शब्द आपल्यासाठी आहे. तो म्हणत आहे की माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. In other words, it is a marvelous thing, we have, favor and unlimited love, concern, and all facilities are ready from the throne of the Lord. आणि स्वर्गामधून या ठिकाणी आपल्याला प्रेम, प्रीती या सर्व गोष्टी आपल्याला मिळत आहेत. Now we have a wonderful, the Corinthians, the book is very interesting, written by, great apostle Paul. पौलाने पुस्तक करिंथकाराचं पुस्तक आहे, पौलाने लिहिलेलं आहे, फार महत्त्वाचं पुस्तक आहे. Now the grace of the Lord is expecting, from God. आणि या ठिकाणी देवाकडून कृपेची अपेक्षा या ठिकाणी करत आहे. Now the Paul, we know the story of the Paul life. It is the Paul. Before that he was, Saul of Tarsus. आणि पौलाचं जीवन आपल्याला माहित आहे. पौलाच्या अगोदर तो कोण होता, काय होता, त्याचं नाव साऊल असं होतं. And then, change, he was converted, he became a Paul on Damascus. आणि डमास्कसच्या रस्त्यावरती शाऊलाचं परिवर्तन झालेलं आहे आणि तो पौल झालेला आहे. And he became, very strong, faithful and aggressive, workers for the cause of the आणि Lord. प्रभूच्या सेवेसाठी, कार्यासाठी एक उत्तम असा कामदार असा तो झालेला आहे. He is a greatest, preacher. He was the greatest preacher on the history of this world. आणि या जगाच्या इतिहासामध्ये आपण पाहतो की पौल हा मोठा संदेश देणारा असा व्यक्ती But होता. this particular occasion, something has happened now. Before he could go further, he is facing some problem. आणि पुढे जाण्या अगोदर त्याला काहीतरी समस्या दिसत आहे आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे. Now he is in a problem. तो एका समस्येमध्ये आहे. And historian and knowledgeable people think, he had a problem in his life. आणि जे इतिहासकार आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, ते म्हणत आहे की त्याच्या जीवनामध्ये कदाचित एक समस्या होती. And those all problems, coming to him, after conversion. आणि हे सर्व समस्या त्याचं परिवर्तन झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये आलेलं Some आहे. feel he had an eye problem. आणि त्याला दिसण्याचा किंवा डोळ्यांची समस्या होती. And some people think, because of his enemy, he was a problem. आणि काही लोकांना असं वाटतं की शत्रूंमुळे त्याला हा त्रास होत होता. Some feel, he has, devil, devil is troubling. आणि काही लोकांना असं सुद्धा वाटत आहे की भूत त्याला त्रास देत आहे. No, he is in a problem. तो समस्यामध्ये आहे. And the whole problem, put it in one word, Paul. आणि संपूर्ण जी समस्या आहे ते एका शब्दामध्ये त्याने टाकलेली आहे. And he says, the Lord God,
take away this thorn which is troubling me. आणि हा जो काटा आहे जो मला त्रास देत आहे तो माझ्यापासून काढून टाक. That is the request now, nobody knows what exactly problem is that he had in the mind. He expressed, to the Lord, these are the problem troubling me, physically, eye problem, enemy's problem, and devil problem, something was troubling him. वेगवेगळ्या प्रकारची जी समस्या पौलाला होती सर्व त्यांनी त्या ठिकाणी प्रगट केलेली आहे. So what he is requesting to the Lord? देवाला काय तो विचारत आहे की विनंती करत We आहे. have read in a book, 2 Corinthians, the chapter 12, verse 12 only. He is asking the Lord, remove that thorn. आणि या ठिकाणी परमेश्वराला तो विनंती करत आहे की हा जो काटा आहे तो माझ्या जीवनातून काढून टाक. Now is a thorn which is troubling too much. आणि हा जो काटा आहे त्याला तो त्रास देत आहे. And he knows, only God can remove that thorn. आणि त्याला हे सुद्धा ठाऊक आहे की फक्त परमेश्वर हा काटा काढू शकतो. He asked, the Lord, nobody else in the world. आणि त्यांनी कोणालाही या जगामध्ये विचारलं नाही परंतु परमेश्वराला तो विचारत आहे. Please God, help and remove that thorn from my life. आणि तो परमेश्वराला विनंती करत आहे की हा जो काटा माझ्या जीवनामध्ये आहे तो तू काढून टाक. And he is requesting to the Lord. आणि परमेश्वराला तो आग्रहाची विनंती करत आहे. Now in a verse, we go further, Therefore I take a pleasure in the firmity promises, I am a weak, then I am a strong. My grace is sufficient for thee. He is now in verse 7. 12 verse 7. He should exalt it a nation, there was given to me a thorn in my flesh. Same chapter, verse 7, last part. प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. So he is reaching Lord one time, second time, third time. आणि 1, 2, 3 वेळेस या ठिकाणी पाऊल सांगत आहे किंवा म्हणत आहे. And each time he was refused to remove, Lord, remove that thorn. आणि या ठिकाणी परमेश्वराला विनंती करत असताना प्रत्येक वेळेस त्याला नाकारलेला आहे See, हा look काटा at काढण्यासाठी. the great faith, the Paul had in his life, the Lord, that Lord is the one who is going to remove that thorn, from his life. परंतु त्याचा जो विश्वास होता तो फार मोठा होता आणि त्याला माहित होतं केवळ परमेश्वरच हा काटा माझ्या जीवनातून काढू शकतो. When he approached first time, first attempt, he was refused. पहिल्यांदा जेव्हा विनंती केलेली आहे त्याला तेव्हा नाकार देण्यात आलेला What a आहे. great faith Paul had in God, God is going to remove that thorn. परंतु देवावरती त्याचा विश्वास होता की केवळ परमेश्वरच हा काटा माझ्या जीवनातून When he काढू did not शकतो. get a response in the first approach, he was not discouraged. परंतु त्याला काही उत्तर मिळालं नाही आणि मग तो काही निराश झालेला नाही. He approached the second time. परंतु दुसऱ्यांदा तो परत परमेश्वराला विनंती No करत आहे response, no answer from the God. आणि देवाकडून काही उत्तर मिळालेलं नाही. Not discouraged. आणि आता सुद्धा तो निराश झालेला नाही. Now he approached the third time. आणि तिसऱ्यांदा पुन्हा एक वार तो देवाकडे जात आहे आणि He विचारत did आहे. not question, Lord, why you are delaying? परंतु परमेश्वराला त्याने एक प्रश्न विचारला नाही की प्रभू तू विलंब का लावत आहेस. I am asking you, no response from your मी side. तुला विचारत आहे परंतु काय मला उत्तर देत नाहीस तू. Please, help me remove that thorn. It's becoming an obstacle आणि in my life. कृपा करून हा काटा माझ्या जीवनातून तू काढून टाक प्रभू. Therefore, now he is approaching. Now he got a response from the Lord. आणि परमेश्वराकडून त्याला काही उत्तर मिळालं नाही. Now is a very favorable answer he got. परंतु या ठिकाणी एक उत्तर त्याला परमेश्वराकडून मिळत आहे. That thorn will remain there only. तो काटा तो तिथंच राहणार आहे. It may not trouble when I say that my grace is sufficient. आणि माझी कृपा पुरेशी आहे असं म्हटल्यानंतर Look at the God method. परंतु या ठिकाणी देव कशा प्रकारे कार्य करतो He बघा. wanted to show the world, let the thorn will be there. तो Thorn will not affect you. त्या जगाला तो दाखवून देत आहे की काटा तिथंच राहणार आहे आणि त्याचा परिणाम तुझ्यावरती काय होणार But नाही it will not trouble you. आणि ते तुला त्रास देखील देणार नाही. And how that thorn will be removed? आणि मग हा त्रास कसा काढला जाईल. By the grace of the Lord. देवाच्या कृपेने हा काटा काढण्यात येईल. That grace will be sent upon you आणि ही कृपा तुझ्यावरती असणार आहे and your body, आणि तुझ्या शरीरावरती असणार आहे and you will not feel it. आणि तुला त्याचं काही वाटणार नाही. When Jesus said the thorn, God said thorn will remain there. He must have thought, the thorn will remain there in my आणि body. मग परमेश्वर त्याला म्हणत आहे की तो काटा तुझ्या शरीरामध्ये तिथेच राहणार आहे. And मग तो विचार करत असेल की हे कसं. it will not hurt me, and I'll function very आणि या normally. काट्यामुळे तुला काही इजा होणार नाही, त्रास होणार नाही. That is a mystery God gave
gave, to him, that nothing, which God cannot do it. आणि परमेश्वर काही करू शकत नाही याविषयी परमेश्वर त्याला शिकवत आहे का सांगत आहे. That the thorn, with any kind of, the power and is harmful to the body, but you will be harmless. आणि कोणताही त्रास तुझ्यावरती येईल किंवा त्या काट्यामुळे कदाचित तुला वाटत असेल की त्रास होईल, परंतु माझी कृपा तुझ्या बरोबरती आहे. Now he was released, he got answer, God responded, his request. आणि परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे, म्हणून त्याला बरं वाटत आहे आता. And Paul said, if it is your will, Lord, I will accept that one, I will be happy to have your grace. पाऊल म्हणत आहे की परमेश्वरा जर तुझी इच्छा अशी आहे तर त्याचं स्वागत मी करत आहे. So I will accept that one. आणि त्याचं स्वागत मी करत आहे, स्वीकार करत आहे. He accepted, he has a very smooth running, in good life. आणि अशा प्रकारचं त्यांनी स्वीकार केल्यानंतर त्याचं जीवन सुरळीत चाललेलं आहे. The Paul was a very qualified man. आणि पाऊल जो होता फार शिकलेला असा मनुष्य होता. He is a law knowledgeable man. He was aware of the law. आणि जो कायदा कानून आहे त्याबद्दल त्याला ज्ञान होतं. Good spirit. आणि चांगला आत्मा त्याच्यामध्ये होता. This after the conversion. Before conversion also he had a qualification. After the conversion also he used that qualification. The way he should have used, he used it. आणि परिवर्तन होण्या अगोदर जेव्हा तो शाऊल होता तेव्हा देखील त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी केलेला आहे. आणि पाऊल झाल्यानंतर सुद्धा त्यांनी या ज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे. आणि सरकारचे जे काही कानून कायदे होते त्याबद्दल संपूर्णपणे त्याला माहित Now होतं. he is aware of the law of the Bible. आणि आता पवित्र शास्त्रामधले जे काही कानून कायदे आहेत त्याबद्दल देखील किंवा आज्ञा आहे त्याबद्दल देखील या ठिकाणी पाऊलाला माहित आहे. Therefore, he continued the Lord's work. आणि मग अशा प्रकारे पाऊल त्याचं कार्य पुढे नेत So आहे. the God grace is a sufficient, powerful thing. It can be given to anybody. आणि देवाची कृपा खरोखर फार सामर्थ्यवान आहे आणि कोणालाही परमेश्वर देऊ शकतो. We have to ask Lord, give me your grace, to me. आणि आपण देवाला विचारलं पाहिजे की प्रभू तुझी कृपा मला दे. Unlimited gift, unlifted, the grace, you give, the favor that you have, give it to me. आणि तुझी कृपा दया माझ्यावरती असू दे परमेश्वरा, तुझे ते मला तू दे प्रभू. But God will not give unless we have a faith in the Lord, strong and genuine faith in the Lord. प्रभू हे तुम्हाला देणार नाही जोपर्यंत तुमचा विश्वास भक्कम आहे. This is what Paul did. He had a very strong faith in the Lord. That is why he received the grace of the Lord. पाऊलाने सुद्धा हेच केलं. एक त्याचा विश्वास जो होता फार भक्कम होता, त्यामुळे त्याला ती कृपा मिळाली. They stand the same. We want to have the grace of the Lord. We have to have strong faith in the Lord. आणि जर आम्हाला देखील परमेश्वराची कृपा हवी आहे तर आपला विश्वास हा भक्कम असला And पाहिजे. He will give us the grace of the आणि ती Lord. कृपा परमेश्वर खात्रीने तुम्हाला देईल. And we'll live with that grace of the आणि Lord. या कृपेमुळे आपण आपलं जीवन जगू शकतो. And these are the days we have to ask Lord to give me the grace of the Lord, because lot of suffering, problem, tribulation, disturbance in a problem, sickness in the world. Let me have your grace, power with me, so I can overcome with this. I can bear those things. या शेवटल्या काळामध्ये अनेक त्रास, दुःख, आजार अशा वेगवेगळ्या समस्या आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून अशा शेवटल्या काळामध्ये आपण देवाला विचारलं पाहिजे की प्रभू तुझी कृपा मला दे. Ephesians the chapter 2 and verse 8 and 9. इफिस्करास पत्र 2:8 मध्ये म्हणत आहे. Here is again the apostle is writing very interesting, Ephesians chapter 2 and verse 8 and 9. Here he says, it is a gift of the God. या ठिकाणी पवित्र शास्त्र म्हणत आहे की हे देवाकडून एक दान आहे. See, it is a gift of the Lord. Grace is a gift of the Lord. कृपा हे देवापासून आलेलं दान आहे. Therefore, we should expect that, Lord, you give me the grace, from your throne, unless we build up faith in the Lord. होय, आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला विचारला पाहिजे की स्वर्गातून त्या सिंहासनावरून मला तुझी कृपा दे. Now, I'll give you one short story, but I have so many stories, but I'll share one story. पुष्कळशा गोष्टी माझ्याकडे आहे, पण एक छोटीशी गोष्ट मी आज तुम्हाला सांगत आहे. Soldier, was sick. एक जो Soldier. एक सोल्जर होता आणि तो आजारी होता And he was very serious sick. आणि तो फारच आजारी पडलेला आहे. He gave up all the hope in his life. आणि त्या जीवनामधली सर्व आशा त्याची संपली He is in होती. hospital. तो दवाखान्यामध्ये आहे.
And all are, he's looking all the sick patient around him. आणि आजूबाजूला देखील आजारी लोक तो पाहत आहे. He has given up his hope, to live further. आणि पुढील जीवन जगण्यासाठी त्याची आशा संपली होती. While he's thinking, the pastor, the chaplain of the church, he went there to visit him. असा विचार मनात चालू असताना ते चर्चचे जे पास्टर होते ते हॉस्पिटलमध्ये भेट घेण्यासाठी गेलेले आहेत. And he went and met him. आणि त्याची भेट त्या ठिकाणी घेतली आहे. He says, and I don't have any hope, I can regain my life. आणि मी आता बरा होईल अशी कोणतीच आशा आता उरलेली नाही. So he said, pastor, don't come to me. आणि तो म्हणाला, पाळक, आता तुम्ही माझ्याकडे येऊ नका. But pastor said, no, I'll continue to pray. I will see that I will come again to you. परंतु पाळकाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नाही मी परत येईल आणि तुझ्यासाठी मी प्रार्थना करणार So आहे. there was a little bit in a gap, few days, extra gaps between him and the pastor to visit him. आणि मग काही दिवस त्यामध्ये निघून गेलेले आहेत मध्यंतरी. The pastor was hesitating to go next, when to go, because he said, pastor, don't come anymore. कारण की हा जो पास्टर आहे तो जाऊ का नको असा विचार करत होता. कारण की तो आजारी व्यक्ती त्याने सांगितलं होतं की पाळक साहेब तुम्ही आता काय येऊ नका. But the pastor took a courage after few days. परंतु पाळकाने थोडं धैर्य घेतलेलं आहे आणि तो He said, I will not, miss, the soul. I will go again, to visit him. आणि मी पुन्हा त्या ठिकाणी जाऊन हा जो आजारी आहे त्याची मी भेट घेणार But आहे. this time, he's got a very good, super idea in his mind, chaplain, pastor. आणि हा जो पाळक आहे चांगल्या विचाराने त्या ठिकाणी त्या He thought, हॉस्पिटलमध्ये this गेलेला आहे. time I'll take, a wonderful bunch of flowers. आणि मग त्याने विचार केला की मी काही फुलं घेणार आहे आणि फुलं घेऊन त्या ठिकाणी मी And then जाणार आहे I will go and meet him. आणि मग त्याची भेट घेणार आहे. And he is still surviving. आणि तो त्या ठिकाणी जिवंत होता. And he gave him the flower. आणि त्या ठिकाणी ते फुलं त्या आजारी माणसाला दिलेले आहेत. His thought is changed. त्याचा विचार त्या ठिकाणी बदललेला आहे. And now he's talking with the pastor. आणि मग या ठिकाणी तो पाळकाशी बोलत आहेत. And he's expressing himself, so many things, openly to the pastor. आणि उघडपणे पाळकासंगती बोलून बऱ्याचशा गोष्टी तो सांगत आहे त्यांना. He said, pastor, I will tell you very frankly, I have sinned, so many sins committed. I don't think, God, Jesus will forgive my sin. पाळकाला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की मी जीवनामध्ये पुष्कळसे पाप केलेले आहे आणि मला वाटत नाही की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापाची क्षमा करणार आहे. Then something else also, this patient, that's who is thinking, he will go, from this world. He says, pastor, if I write all those things on the wall front of me, the wall will not have the place. Even all the sins, if I write on the wall, all wall will be full आणि या with my ठिकाणी sins. आजारी माणूस त्या पाळकाला म्हणत आहे की जर माझे पाप या समोरच्या भिंतीवरती लिहायला गेलो ती भिंत पुरणार नाही, एवढे पाप मी केलेले आहेत. So the pastor chaplain, said, okay, please write all the sins on the board. आणि मग या ठिकाणी पाळक म्हणाला, ठीक आहे मग असं कर, त्या भिंतीवरती तुझे पाप सर्व लिही. So he's writing. म्हणून त्या ठिकाणी ते पाप लिहित आहे He's भिंतीवरती. writing. Somehow he got up, he's writing. आणि कसं तरी उठून त्या ठिकाणी त्या भिंतीवरती तो लिहू लागलेला आहे. The writing, and the whole wall was full. आणि संपूर्ण जी भिंत आहे ती भरून गेलेली आहे. And he did not know, what is going to happen to all the sins, who is going to forgive. आणि मग हे सर्व पाप माझे कोण क्षमा करणार आहे असा विचार करू And the लागला. pastor said, now you look, now be on your bed. I will tell you with one word that all your sins, will be forgiven. आणि मग त्या ठिकाणी त्या आजारी माणसाला पाळक म्हणते, तू बिछाण्यावरती जाऊन बस, मग मी तुला सांगणार आहे की एका शब्दाने हे सर्व पाप तुझे धुतले जाणार आहे. Pastor wrote, in a big line, only the blood of Jesus Christ can forgive your sins. आणि मग पाळकाने त्या ठिकाणी लिहिलंय की फक्त येशूच्या रक्ताने तुझी क्षमा होणार आहे. You must repent and God will accept your आणि तू repentance. पश्चाताप केला पाहिजे आणि परमेश्वर तुझा स्वीकार करणार आहे. All sins will be forgiven तुझे with the faith. सर्व पाप धुतले जातील. So the pastor wrote that word. आणि त्या ठिकाणी पाळकाने ते शब्द त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. Through the blood of Jesus Christ, he removed all the sins. येशूच्या रक्ताने हे सर्व पाप धुतले जाणार आहे. He never thought God, Jesus Christ will forgive his so many sins. त्याला कधी वाटलं नाही की प्रभू येशू ख्रिस्त सर्व पापांची माझी क्षमा करणार आहे. And he prayed, pastor, he prayed. आणि पाळकाने त्या ठिकाणी प्रार्थना केलेली And आहे. he was so much afraid, this God, can forgive so many sins आणि मग also. खरोखर त्याला मोठा आनंद झालेला आहे की हा जो देव आहे तो माझे सर्व पाप क्षमा करू शकतो. I was not aware of it. आणि हे सर्व गोष्टी मला
मला माहित Though नव्हत्या. I know I'm Christian, जरी मी ख्रिस्ती आहे तरी हे सुद्धा मला माहित I thought नव्हतं. so many sins, God cannot cancel those sins. आणि मला असं वाटत होतं की पुष्कळचे पाप आहे आणि परमेश्वर कधी त्याची क्षमा करणार नाही. He said, I do repent. आणि मी खरोखर पश्चाताप करत Pastor आहे. said, all sins are forgiven. आणि पाळक म्हटलं की तुझे सर्व पाप आता त्यांची You क्षमा झालेली are आहे. a new soul. आता तू एक नवीन आत्मा आहे He will heal you. आणि प्रभू तुला बरं करणार आहे. Pastor prayed. आणि पाळकांनी प्रार्थना केली He त्या was so ठिकाणी. happy soul. आणि तो खरोखर फार त्याला He आनंद was very झालेला आहे. happy, to receive the bunch of the flower. आणि ते फुलं त्या पाळकाकडून घेण्यासाठी त्याला मोठा आनंद झालेला आहे. He was very happy with the flowers because that was his what should I say, ambition. To have some sort of thing green and flowers. He received it. आणि या ठिकाणी ते फुलं बघून ते आजूबाजू त्याचे जे पानं बघून तो फार आनंदित असा झालेला आहे. His sins are forgiven. त्याच्या पापाची क्षमा झालेली आहे. He recovered तो बरा झालेला आहे and he was well and went back to home. आणि तो आपल्या घरी गेलेला आहे. There are people who are in the world, they expect that the grace of the Lord Jesus Christ be upon them. आणि पुष्कळचे लोक आज जगामध्ये असे आहेत की ते प्रभूच्या कृपेची अपेक्षा करत आहेत. Therefore we have to work in a faith. Lord, give me the grace that you have, unlimited love and favor that you have and gift that you have. Give it to us. होय आपण परमेश्वराला विचारलं पाहिजे की प्रभू तुझं जे प्रेम आहे, तुझी जी कृपा आहे, जे देणगी म्हणून तू आम्हाला देत आहेस, कृपा करून ते आम्हाला तू दे. Today especially, these days, we have to look, towards, heaven more, than ever before. आणि पहिल्यापेक्षा अधिक आपण या शेवटल्या काळामध्ये स्वर्गाकडे आपली दृष्टी गेली पाहिजे. How many problems, suffering, and problem, obstacle, fight and quarrel in the home, in the church, in the world. Whole world is disturbed very badly. आणि खरोखर या जगामध्ये पुष्कळसे त्रास संकट आपल्या घरामध्ये आहेत, मंडळीमध्ये आहेत, जगामध्ये आहे, त्रास आहे, दुःख आहे, आजार आहे आणि या सर्व गोष्टीने आपण त्रस्त असे झालेलो We आहोत. don't depend on the grace of the Lord. कारण की आपण जे परमेश्वराने कृपा देव केलेली आहे त्याच्यावरती अवलंबून राहत We नाही. don't ask. आम्ही विचारत नाही It is not coming to us. आणि म्हणून आम्हाला मिळत नाही. So, we are all kind of things, facing, in this world. आणि म्हणून पुष्कळशा गोष्टींना आम्ही सामोरे जात आहोत. And a great prophet Isaiah says, my grace is sufficient, as Paul is writing, from God, my grace is sufficient for you. Same case, the great prophet, in the Bible is Isaiah is also writing, you don't need to worry anything. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जसा संत पाऊल म्हणत आहे की माझी कृपा पुरेसे आहे. अशाच प्रकारे एशिया संदेशला देखील म्हणत आहे की कोणत्या गोष्टीची चिंता I करू will care नका. for you. That is the word of the Lord came into the great prophet of Isaiah. ईशा जो संदेश आहे त्याच्याद्वारे देवाचा संदेश आलेला आहे. तो म्हणतो की मी तुमची काळजी The घेणार whole आहे. world, I am there to take care. Nothing to be afraid of fear. भिवू नका, घाबरू नका, कारण की मी तुमची काळजी घेणार आहे असा परमेश्वर आपल्याला आज सांगत आहे. Christians should not be afraid. ही मंडळीने भिवू नये किंवा घाबरू नये. It is a high time, for us. I want to just one or two verses. I will just read it before you. Romans, again, the Paul is writing very encouraging verse. आणि या ठिकाणी आपल्याला धैर्य देणार असे शब्द पाऊल या ठिकाणी रोमकरास पत्र यामध्ये लिहित आहे. 13th chapter and verse 11. 13वा अध्याय रोमकरास पत्र And 11 verse. It is a high time, to awake now. Our salvation is nearer than when we believed. होय, आता जागे होण्याची वेळ आलेली आहे कारण की आपलं तारण हे जवळ आलेले आहे. Look at, Jesus Christ coming is very soon. आणि येशू ख्रिस्ताचं येणं हे लवकरच होणार We have आहे. to depend more upon, the Lord's all benefits that we can receive, the gift that we can receive, including the grace of the Lord. आणि येशू ख्रिस्तावरती आपण अवलंबून राहिलं पाहिजे की त्याच्याकडून आम्हाला प्रीती, शांती आणि कृपा मिळणार आहे. World history is going to end very soon. कारण की लवकरच या जगाचा जो इतिहास आहे तो संपुष्टात येणार आहे किंवा It is संपणार a आहे. high time to awake, from our sleep. आता वेळ आहे की आपण झोपेतून आता उठलं पाहिजे, जागे झालं पाहिजे. Physically we sleep. शारीरिकदृष्ट्या आम्ही झोपतो. Then what this word says, awake. आणि मग या ठिकाणी आपल्याला वचन म्हणत आहे की उठा आता. Spiritually you must awake. आध्यात्मिकरित्याने आपण उठलं पाहिजे. Physically we sleep in the night. शारीरिकदृष्ट्या आपण रात्री झोपतो. But God is talking spiritually also. You should be awake now. परंतु आध्यात्मिकरित्याने परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुम्ही आता उठा. If you are sleeping, you are not aware of it. You have to get up and awake, in your spiritual life, you must improve. आणि आपल्या make progress. आध्यात्मिक जीवनामध्ये देखील आम्ही आज उठलं पाहिजे. Because why? It is second part. Now is our salvation nearer than when we believed. पहिल्यापेक्षा आता तारण हे जे जवळ आलेलं आहे. Maybe I was baptized about 55 or 60 years back. 55-60 वर्षापूर्वी माझा बाप्तिस्मा झालेला आहे.
So from there on onward, now I'm 79 years old. आणि 79 वर्ष आता माझं 79 वर्ष चालू आहे. Now I'm hearing, now I'm preaching, and all the time, salvation is coming. Jesus Christ is coming soon. Now in that, previous to my generation, other generation, how many 2,000 years passed by. आणि खरोखर फार दिवसांपासून आपण मी देखील माझ्या जीवनामध्ये मी संदेश देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, Jesus has not come. परंतु अद्याप येशू आलेला नाही. But here the word, Lord, Romans is writing, it is high time, now it is a time. Time is running away. परंतु या ठिकाणी संत पाऊल आपल्याला सांगत आहे की आता वेळ राहिलेला नाही, वेळ निघून जात आहे. That means Jesus Christ is coming very soon. आणि येशू लवकर येणार आहे. We have to prepare ourselves, how to go to Jerusalem. आणि मग आपण त्या यरुशलेमेला जाण्याची आपली तयारी असली Not पाहिजे. old Jerusalem which is there now in the world. आणि या जगामध्ये जे यरुशलेम आहे त्याविषयी आम्ही बोलत नाही. Salvation is closed. आणि तारण आता संपणार आहे. Salvation gate and the room is open. आणि या ठिकाणी जे तारणाचे दरवाजे आहेत ते उघडे आहेत. Invitation is coming to us. आणि आमंत्रण आज आपल्याकडे येत आहे. Come. या Come. या Gate is open. दरवाजा आता उघडा आहे. I am there, knocking at the door. मी त्या दरवाजावर उभा आहे आणि दार ठोकत आहे. Your heart door, your life door. I am knocking. You open the door. तुमच्या अंतःकरणाच्या हृदयावरती मी ठोकत आहे. Invitation is great. या ठिकाणी आमंत्रण मोठं I आहे want to come inside. आणि मला आतमध्ये यायचं I आहे want to stay with you. आणि मला तुमच्या संगती राहायचं आहे. In other words, that He wants to save us. आणि दुसऱ्या अर्थाने त्याचं म्हणणं आहे की मला तुमचं तारण करायचं आहे. I have given everything. मी सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे. All benefits, grace I have given. Jesus Christ also I have given you. आणि मी सर्व तुम्हाला दिलेलं आहे. प्रेम दिलं, प्रीती दिली, कृपा दिली, येशू सुद्धा तुमच्यासाठी मी दिलेला आहे. But how many of us are ready to meet Him? परंतु आता किती लोक त्याला भेटण्यासाठी तयार We आहेत. do not know how long this world will be, how long I will live. आणि मी किती दिवस जगणार आहे मला माहित नाही. Now my last stage I am living in. आणि जीवनाच्या शेवटल्या भागामध्ये मी राहत आहे. Soon I'll leave this world. आणि लवकरच हे जग सोडून मी जाणार आहे. But yet God promises with me. परंतु देवाचं अभिवचन आज माझ्या बरोबर As आहे. long as we are alive, we live, we have a privilege, to see that we should be spiritually awake. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, आपल्याला एक संधी आहे की आध्यात्मिकरिते आपण आपल्याला माहिती झालं पाहिजे And we should be prepared every day. आणि रोज आमची तयारी असली पाहिजे. Not once in a week, एक आठवड्यातून एकदा नाही not each Christmas. किंवा ख्रिसमसलाच नाही. It is a process of daily आणि process. हे रोजच्या रोज आपण हे सर्व केलं पाहिजे. आपली तयारी केली We have पाहिजे to bring revival every day. आणि प्रत्येक दिवशी आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणला Why we पाहिजे. must bring revival every day? का आम्ही आज जीवनामध्ये रोज बदल घडून आणला पाहिजे. The reason is simple. आणि याचं कारण फार साधं आहे. Because we are sinner. कारण की आम्ही पापी आहोत. Devil is trying to attract us in every day, every moment. प्रत्येक क्षणी सैतान आपल्याला त्रास देऊ इच्छित आहे. And many times we get into the problem. आणि मग पुष्कळ वेळेस आपण त्याच्यामुळे सैतानाच्या त्रासामुळे आम्ही त्या समस्यामध्ये पडतो We violate God's law. आणि देवाच्या आज्ञाभंग करतो आम्ही. And we go towards the other side. आणि आम्ही काय करतो दुसऱ्या बाजूला That जातो. is why the everyday repentance is needed every day. We म्हणून have to check रोजच्या our रोज आम्ही life. पश्चाताप केला पाहिजे. Wherever you think we have made a mistake, we must go to the Lord. Lord, this is my weakness. This I have committed. Please bring me back to my जर fold. तुम्हाला वाटत आहे कुठल्या ठिकाणी तुम्ही काही पाप केलं असेल किंवा चूक केली असेल तर प्रभूकडे जा आणि त्याला सांगा की प्रभू मी हे केलेलं आहे, माझी क्षमा It is कर. everyday's process. आणि रोजच्या रोज तुम्ही केलं पाहिजे. Every day should be ready. रोज तुम्ही तयार असलं पाहिजे. And if something gone wrong, immediately we go to the Lord. काही जर चूक झाली, काही पाप झालं तर लगेचच तुम्ही देवाकडे गेलं पाहिजे. This is our God, we have waited now. If we are prepare ourselves, daily, what the great prophet Isaiah is telling to the world, Isaiah the chapter 25 and verse 9 is a very, very important. रोज जर आपण तयार असलो तर येशया संदेष्टा आपल्याला त्याच्या पुस्तकामध्ये 25व्या वहीमध्ये सांगत आहे. 9 verse. 9वं वचन. Now if you are ready to meet Lord Jesus Christ when He comes, what is going to happen? It is here, answer is here in आणि तुम्ही जेव्हा Isaiah the प्रभू chapter येशू ख्रिस्त 25 and 9 verse. जेव्हा येणार आहे तुम्ही त्याला भेटण्यासाठी जाणार आहे तर काय होणार आहे, काय घडणार आहे ते आपण या वचनामध्ये पाहतो. Look at when Jesus will come, say, oh Lord, we are happy that you have arrived. We waited, we loved you, waited for you, and we are happy you are going to save us. आणि खरोखर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा येणार आहे तेव्हा आम्ही फार मोठ्या आनंदामध्ये असणार आहोत आणि म्हणणार आहोत की प्रभू आम्ही तुझी वाट पाहत
पाहत होतो, आम्ही तुझी वाट पाहत होतो. How many can say like that? You असे know, Lord, असे कितीक जण आपल्यामध्ये आहे जे हे म्हणू शकतील, this is our Lord हा आमचा प्रभू आहे who has come. जो आला आहे, This is the Lord who can save us, आणि हाच प्रभू आहे जो आमचं तारण करू शकतो. who can save us, from this world. या जगामधून आम्हाला तो वाचवू शकतो. And with this safety, He can take us to eternal, eternity, the eternal home. आणि त्या सार्वकालिक जगामध्ये तो आम्हाला किंवा स्वर्गामध्ये तो आम्हाला घेऊन जाऊ शकतो. Strong, assurance we have in this world. आणि खरोखर किती मोठं असं शाश्वती किंवा एक अभिवचन आपल्याला या This is the पुस्तकामध्ये आहे. words we have to see whether I can speak out that language or the words that. या the वचनाकडे Bible आपण says. लक्ष दिलं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही बोलू शकतो का? This is my God. हा माझा प्रभू आहे, We have waited for you. याच्यासाठी आम्ही थांबलो होतो. You have come तो आता आला आहे, to save us. आमचं तारण करण्यासाठी आला आहे. More thoughts. या ठिकाणी हा जो विचार आहे, How many of us can say like that? Every day we must say, Lord, if He comes, we should gladly, openly welcome, the living Savior Jesus Christ when He comes. रोजच्या रोज आपली तयारी असली पाहिजे. आणि जर ख्रिस्त आज आला तर आम्हाला आनंद झाला पाहिजे. आम्ही म्हटलं पाहिजे, होय प्रभू, आम्ही तुझी वाट पाहत होतो. The great preacher Solomon is writing another one that will be my last thought, या today. ठिकाणी शेवटला विचार मी पुढे मांडत आहे. Ecclesiastes chapter 12 and verse 13. सलमोन राजा आपल्याला काय सांगते आपण ते पाहणार आहोत. Very powerful, preacher. And he is saying, he is saying in conclusion of the whole duty of a man. And what is the duty of the man? आणि मनुष्याचं काय काम आहे किंवा काय कार्य आहे, सलमोन आपल्याला त्याच्या वचनामध्ये सांगत आहे. Let us in a conclusion of the whole matter of the life. आणि जीवनाचं जे संपूर्ण जी गोष्ट आहे जीवनाची, What is the matter of the life now? जीवनाची काय कोणती गोष्ट आहे? Fear God देवाची भीती बाळगा, and keep His commandment. त्याच्या आज्ञा पाळा. This is the whole duty of a man. आणि हेच मनुष्याचं कर्तव्य आहे किंवा काम आहे. 4 thoughts. 4 या ठिकाणी विचार. Fear God, देवाची भीती बाळगा, keep His commandment. त्याच्या आज्ञा पाळा. And that is the whole duty of a man. आणि हेच कार्य मनुष्याचं आहे. What is my duty and your duty? मग आज माझं काय काम आहे, तुमचं काय काम आहे? We have to fear the God. देवाची आपण भीती बाळगली पाहिजे. This is not, what fear we have, from each other. God is not talking that एकमेकांचं fear. आम्ही भीतो अशा प्रकारची God भीती is नाही. talking about His closeness with the human being, His believers. आणि जे त्याचे विश्वासक आहे त्यांच्या मधला जे संबंध आहे त्याविषयी परमेश्वर या ठिकाणी सांगत And आहे. He is concluding, His all thoughts in a great preacher. आणि या ठिकाणी शेवटी तो आपल्याला सांगत आहे, This is the whole duty of a man. हेच मनुष्याचं कर्तव्य आहे किंवा काम आहे. Fear God and keep His commandment. देवाची भीती बाळगा आणि त्याची आज्ञा पाळा. Dear believers, this message is for me first. आणि हा जो संदेश आज हा प्रथम माझ्यासाठी आहे. It must bring a revival in our heart. आपल्या जीवनामध्ये बदल घडून आला पाहिजे. First think first. पहिल्या गोष्टी हे पहिल्या झाल्या पाहिजे. As Paul, after conversion, he thought about God, Jesus Christ, nothing else in his life. आणि पौलाचं जेव्हा परिवर्तन झालेलं आहे त्यांनी देवाबद्दल विचार केलेला He आहे. always put Christ first in his त्यांनी life. प्रथम देवाला प्रथम त्याच्या जीवनामध्ये तो And that is ठेवत why the आहे. great preacher, Solomon also saying, in his conclusion, he said, fear God, आणि म्हणून सलमोन देखील आपल्याला हाच संदेश देत आहे की तुम्ही देवाची भीती बाळगा and keep us a commandment. आणि देवाची आज्ञा पाळा. And what we are hearing, all will be followed. आणि मग सर्व गोष्टी सर्व व्यवस्थित अशा होणार And आहे. when Jesus comes on the clouds of heaven, मग जेव्हा येशू ख्रिस्त त्या ढगावरती बसून येणार आहे, welcome openly with open arms, we say, Lord, we waited for you. You are the one, who promised to us. You are the one who is going to save होय, us. आम्ही त्या ठिकाणी आपण आनंदित होऊन म्हणणार आहोत की होय प्रभू, आम्ही तुझी वाट पाहत आहोत आणि तूच आमचं तारण करू So शकतो. is a matter of life. आणि मग ही जीवनाची गोष्ट आहे. May God bless all of us. देव तुम्हा सर्वांना मोठा आशीर्वाद As I देव. mentioned earlier, this message is first for me. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा संदेश प्रथम माझ्यासाठी Let us आहे. make resolution, Lord, आज- I'll be with you. आज आम्ही एक निश्चय करूया, प्रभू आम्ही तुझ्या बरोबर आहोत. I will awake, all the time I will remain awake आणि मी दक्षता बाळगणार आहे spiritually, आध्यात्मिक करते and I'll be with you. आणि मी तुझ्या बरोबर राहणार आहे. That is the word of the Lord coming to you and आणि me. देवाचं वचन आज या ठिकाणाहून तुमच्याकडे May येत God आहे. bless all of us. देव आपल्या सर्वांना आशीर्वाद We देऊ. are going through the very critical period. Let us think about everyday preparation. आणि आपण शेवटल्या काळामध्ये आपलं जीवन जगत असताना आपण रोज आपली तयारी केली You पाहिजे. have to pray for me, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना and I करा have to pray for you. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना So करणार we all आहे. can grow spiritually. आणि अशा प्रकारे आम्ही आध्यात्मिकरित्या आपली वाढ होणार आहे. This is my prayer. हीच माझी प्रार्थना आहे. Amen. आमेन.
परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया आजच्या सुंदरशा संदेशाबद्दल. मी पास्टर दास सर यांचे प्रभूमध्ये आभार मानत आहे की सुंदर असा बोध आज मंडळीसाठी त्यांनी आपल्याला आणलेला आहे. आणि निश्चित ज्या 4 गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत की देवाचं भय बाळगणं, त्याची आज्ञा पाळणं आणि त्याच्या समागमामध्ये राहणं, ह्या सर्व गोष्टी करत असताना देवबाप आपल्या सर्वांच्या सोबत राहो, संगतीने राहो, हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. आपण यावेळेस प्रार्थना करूया. प्रभूची प्रार्थना म्हणू आणि मग आशीर्वाद घेऊ. स्वर्गीय माझ्या सर्व समर्थ ईश्वरा, तुझ्या पवित्र पवित्र नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. पवित्र प्रभूजी, आज परमेश्वरा तुझ्या दासाने जो सुंदर असा बोध मंडळीला दिलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझे परमेश्वरा खरोखरच 3 दिवसाचा संदेश, हे परमेश्वरा पहिला देवदूत जो संदेश आज आम्हाला देत आहे की परमेश्वराची भीती बाळगा. आज तुझ्या दासाने देखील परमेश्वरा तेच वचन पुन्हा एकदा आम्हाला सांगितलेलं आहे की परमेश्वराची भीती बाळगा, त्याची आज्ञा पाळा. प्रभूजी, हे करीत असताना आम्हा प्रत्येकांसोबत तू राहा, आमचं सहाय्य कर. दिवस कठीण आहेत, दिवस हे परमेश्वरा शेवटचे आहेत. तू येण्याची वेळ अगदी जवळ आलेली आहे. परमेश्वरा, आम्हाला तुझ्यामध्ये विश्वास राहून जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. जगाची परिस्थिती पाहत असताना आमचा ख्रिस्त लवकर येत आहे हे आम्हाला स्पष्ट दिसत आहे. प्रभूजी, तुझं वचन सांगतं की जो कोणी शेवटपर्यंत विश्वासू राहील तोच टिकेल, तोच तरणार आहे. प्रभूजी, आम्हाला शेवटपर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवून चालण्यासाठी सहाय्य कर. मंडळीमध्ये जे आजारी आहेत, अडचणीमध्ये आहेत, समस्येमध्ये आहेत, अशा सर्वांची काळजी घे प्रभूजी, आणि या सर्वांना सुखी आणि निरोगी तू ठेव. आणि हो दे परमेश्वरा, आम्हा सर्वांच्याद्वारे केवळ तू उंचविला जा, तू गौरविला जा. पुन्हा प्रार्थना करतो परमेश्वरा, विशेष करून माझ्या देवा मंडळीतील सर्व लहान लेकरं, तरुण मंडळी, वयोवृद्ध यांच्यासाठी प्रभूजी तुझ्या प्रिय लेकरांची तू काळजी घे. आणि परमेश्वरा, आमची जी नेहमी प्रार्थना आहे मिस्टर राहुल बोर्डे, मंदा आवार, मिसेस वेरोनिका ताकवाले, त्याचप्रमाणे मिसेस नीता जाधव, परमेश्वरा पास्टर पांडे सर, तुझ्या प्रिय लेकरांना स्पर्श कर, आरोग्य दे माझ्या देवा. आणि तुझीच कृपा त्यांच्यासोबत सदैव असू देत आणि त्यांच्या जीवनाद्वारे तू उंचविला जा आणि तू गौरविला जा. बाळ अबिगेलसाठी सुद्धा आम्ही तुला धन्यवाद देतो की परमेश्वरा तिची तू काळजी घेतलेली आहेस, तिचे रिपोर्ट्स नॉर्मल येत आहेत म्हणून आम्ही आभार मानतो. पुढे परमेश्वरा त्या लेकरासोबत हो, लॅरी आणि दिव्याने बाळाची काळजी घेत असताना त्यांच्यासोबत देखील राहा. पुन्हा एकदा आम्ही आहोत तसे तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. आज हा शाबादाचा आशीर्वाद आम्हा सर्वांना तू देव केलास म्हणून आभार मानतो. येशूच्या नावात प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आज आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. The grace of the Lord Jesus Christ and the great love of the living God be upon upon all of us with the help of the Holy Spirit today and evermore. Amen. Amen. पुन्हा एकदा मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहे. आज विशेष करून मी आभार मानतो पास्टर जेस दास सर यांचे की ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज मंडळीला सुंदर असा बोध दिलेला आहे. आणि देवबाप करो की त्यांची ही सेवा आशीर्वादाची करो. ते खूप दूरपर्यंत जातात. प्रत्येक वेळेस जेव्हाही आम्ही त्यांना बोलावतो ते धावून येतात. म्हणून मी सर तुमचे आभार मानत आहे. तुमच्या सेवेबद्दल देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे एल्डर विलास खंडागळे अंकल यांचे आभार मानतो. सुंदर असं ट्रान्सलेशन त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल. त्याचप्रमाणे एल्डर सनातन राक्षे ज्यांनी सुंदर असा शाबा शाळेच्या धड्यातून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे मिसेस राक्षे यांचेसुद्धा मी आभार मानत आहे की मिशन स्टोरी त्यांनी घेतलेलं आहे त्याबद्दल. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे जे तुम्ही सर्वजण आज प्रार्थनेत आहात, एकमेकांसाठी प्रार्थना करत आहात, देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू व्हेरी मच. हॅपी सॅबथ.